महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पाहूयात 19 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसे राहील. मी किरण वाघमोडे, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या, फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. गेला कालचा जो पाऊस पाहिला त्या अपेक्षेप्रमाणे कोकण घाटाच्या आसपास मध्यम ते जोरदार, किनारपट्टीला हलके मध्यम, त्यानंतर मध्य महाराष्ट्र पश्चिम भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. पूर्व विदर्भात भंडारा, गोंदियाचा थोडासा भाग, गडचिरोली, चंद्रपूरचा भाग मध्यम सरी बरसल्या, पण पश्चिम भागामध्ये हलक्याशा सरी पाहायला मिळालेल्या आहेत. आणि राहिलेला राज्याचा भाग तुरळक ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत. आणि सध्या जर आपण पाहिलं तर डिप्रेशन आहे झारखंडच्या आसपासच्या भागामध्ये. हे डिप्रेशन उत्तर प्रदेशकडं, बिहारकडं आणि त्याला लागून मध्य प्रदेशकडं याचा जास्त काळ प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. मान्सूनचा हा सलीकमचा पट्ट्याचा पश्चिमेकडील टोक हिमालयाच्या पायथ्याशी आणि पूर्वेकडील टोक या ठिकाणी बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या आसपास पाऊस पाहायला मिळतोय. उत्तर पश्चिमेकडचे कोरडे वारे देशाच्या बऱ्याचशा भागांमध्ये प्रभाव पाडत आहेत. त्यामुळे राज्यासह देशातील बऱ्याच भागांमध्ये पाऊस कमी झालाय. आणि ज्या ठिकाणी सिस्टीम आहे त्या ठिकाणी थोडाफार पाऊस होतोय. सॅटेलाइट इमेज जर पाहिली तर आज 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6च्या आसपास परभणीचे दक्षिणेकडील काही तालुके, हिंगोलीचे थोडेसे दक्षिण पूर्वेकडील तालुके, वाशिम, यवतमाळमधील काही भाग हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. गडचिरोलीचे दक्षिणेकडील भाग, नंतर गोंदिया आणि भंडाऱ्याचे काही भाग मध्यम पावसाचे ढग आहेत. घाट आहे पुण्याचा घाटमाथा, अहिल्यानगर, नाशिकचा घाटमाथा, सातारा आणि कोल्हापूरचा घाटमाथा मध्यम सरी देणारे ढग दिसतायत. बाकी हलक्याशा सरीचे ढग इकडे अहिल्यानगरचे दक्षिण भाग, त्याला लागून असलेले काही भाग आहे बीड याच्या आसपास दिसतात, पण खूप मोठे यातून पाऊस अपेक्षित नाहीये. कोकणातही विशेष जास्त काही ढगाची दाटी दिसत नाहीये. त्यामुळे विशेष काही पाऊस कोकणातही होत नाहीये. घाटाच्या आसपास रात्री सुद्धा थोड्याफार मध्यम सरी बरसतील. कोकणात हलक्या-फुलक्या सरी बरसतील आणि हे जे ढग आहेत परभणी, हिंगोलीचे, हे पूर्वेकडे नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी जातील. वाशिम, यवतमाळच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील. खूप मोठ्या नाही, मात्र थोड्याशा सरी राहतील. भंडारा, गोंदिया, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये सुद्धा रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे. उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या या ठिकाणी भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूरचे अतिउत्तरेकडील भाग आणि गडचिरोलीचे अतिउत्तरेकडील भाग मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही राहील. यानंतर घाटाच्या आसपास आणि कोकणाच्या त्याला लागून असलेले भाग मध्यम ते जोरदार सरींची शक्यता राहील. कोकणात मध्यम सरींची शक्यता दिसते. मध्य महाराष्ट्र पश्चिम भागात हलक्या मध्यम मान्सून सरी राहतील आणि तिथून राहिलेला राज्याचा पूर्वेकडील भाग आहे इतर ठिकाणचा विशेष काय पावसाचा अंदाज नाहीये. एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन थोड्याफार पाऊस तरी बरसतील. पूर्णतः कोरडे वातावरण राहील असं नाही, पण व्याप्ती खूप कमी राहील किंवा तीव्रता पावसाची कमीच राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या गोंदियामध्ये मुसळधार पावसाचे येलो अलर्ट आहे. तर जालना, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर मेघगर्जनेसह पाऊस होण्याचे येलो अलर्ट आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक पूर्व, अहिल्यानगर, सांगली आणि रत्नागिरी हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना आणि राहिलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये क्वचित हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचाच अंदाज आहे. या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.